ताटाची शोभा वाढवणारी आणि तोंडाची चव वाढवणारी चटणी म्हणजे लसूण आणि खोबऱ्याची चटणी। ही चटणी अगदी महिनाभर टिकते। जरी तुम्ही वरण भात केला, भाकरी, पोळी, फुलके कशा बरोबरही खायला छान लागते। अगदी जर एखाद दिवशी भाजी आवडीची नसेल तर नुसती चटणी, भाकरी किंवा चटणी, पोळी अगदी छान लागते। लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी ही अशी महिनाभर टिकणारी लसूण, खोबरं आणि शेंगदाण्याची चटणी बनवण्याची साधी, सोपी आणि अचूक पद्धत पाहणार आहोत। नमस्कार, मी प्रिया, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। सर्वप्रथम एखादी कढई घ्यायची आणि त्यामध्ये आपल्याला साधारण चमचाभर तेल घालायचं आहे। तेल चांगलं हलकं फुलकं असं गरम झालं की मग यामध्ये आपल्याला जिरे घालायचे आहेत। पोहे खाण्याच्या चमच्याने पाहिलं तर अर्धा चमचा आणि या छोट्या चमच्याने पाहिलं तर 1 चमचा घ्यायचं। जास्त जिऱ्याचा उग्रपणा जाणवू नये म्हणून अर्धा चमचा जिरे घालायचे। अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। शेंगदाणे सुद्धा आपल्याला मस्त असे आता या तेलामध्ये आणि जिऱ्यासोबत खमंग असे भाजून घ्यायचे आहेत। हलकासा त्याचा रंग बदलला पाहिजे। शेंगदाणे बघा हे असे फुटल्यासारखे होतात, त्याचा खमंग सुवास दरवळतो आणि रंग सुद्धा बदलतो। इथपर्यंत भाजले की मग यामध्ये 1 वाटी सुकं खोबरं घालायचं। हे मी किसलेलं सुकं खोबरं घेतलंय आणि 15 ते 20 पाकळ्या लसणाच्या। लसणाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडं कमी जास्त करू शकता। आमच्याकडे थोडीशी अशी ओलसर चटणी आवडते त्यामुळे मी लसूण थोडंसं जास्तीचं घातलेलं आहे। आता हे खोबरं, लसूण त्यावर छान असे हलकेसे डाग येईपर्यंत आणि खोबरं तांबूस रंगावर भाजून होईपर्यंत हे छान असं भाजून घ्यायचं आहे। बघा अजूनही खोबऱ्याचा हलकासा रंग बदलायचा बाकी आहे। थोडासा रंग बदललेला आहे, तसेच लसणावरही हवेत असे डाग आलेले नाहीयेत। थोडेसे चांगले असे डाग आले पाहिजेत म्हणजे चटणी महिनाभर अगदी आरामात टिकते, तसेच ती खायला सुद्धा मस्त अशी खमंग लागते। हे मी चांगलं साधारण 5 ते 6 मिनिटं मस्त असं खोबरं तांबूस रंगावर भाजेपर्यंत भाजून घेतलं। तसेच लसणावर सुद्धा बघा असे हलकेसे डाग आलेले आहेत। इथपर्यंत भाजलं की आता आपल्याला गॅस लगेच बंद करून घ्यायचा। मी गॅस बंद केलेला आहे हे लक्षात ठेवा। त्यानंतरच आपल्याला इथे 1 चमचा मिरची पावडर घालायची। ही तिखटवाली जी मिरची पावडर असते ती मी घातलेली आहे। चटणीला रंग सुरेख यावा त्याकरता मी इथे 2 चमचे काश्मीरी मिरचीचं लाल तिखट घातलेलं आहे, म्हणजे चटणीला रंग सुरेख येतो। पाऊण चमचा मीठ घातलेला आहे। 1 छोटा तुकडा चिंचेचा घालायचा किंवा जर तुम्ही अर्धा लिंबाचा रस पिळला तरीही चालेल। ही चिंच मी वर्षभराची साठवून ठेवते म्हणून ही थोडीशी अशी तुम्हाला काळपट दिसत असेल। गॅस बंदच आहे पण कढई बरीच गरम आहे त्यामुळे हे मसाले आपल्याला हे एकदा चांगले असे परतून घ्यायचे, म्हणजे चटणी अगदी जरी पावसाळा आहे आता तरी सुद्धा महिनोन महिने व्यवस्थित टिकते। मसाले, मीठ, खोबरं सगळं आपण अगदी व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे। हे आता पूर्णतः थंड होण्यासाठी बाजूला ठेवायचं। त्यानंतर एखादं मिक्सरचं भांड घ्यायचं आणि त्यामध्ये ही चटणी आपल्याला वाटून घ्यायची आहे। चटणी वाटताना सुद्धा ना अगदी बारीक न वाटता थोडीशी आपल्याला पल्स मोडवर हळूहळू करून फिरवायची आहे, म्हणजे तिचा अगदी भुगा होत नाही आणि चटणी खायला सुद्धा खूप छान लागते। मी अगदी पाणी जरा सुद्धा न घालता तेल, पाणी काहीही घातलं नाही आणि ही चटणी छान अशी भरडसर वाटून घेतलेली आहे। आपण आपल्या आवडीप्रमाणे ही भरड किंवा अगदी बारीक अशी वाटून घेऊ शकतो। ही आपली लसणाची महिनाभर टिकणारी चटणी तयार झालेली आहे। ही चटणी जर तुम्ही एखाद्या हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवली तर महिनाभर अगदी अशीच टिकते। पण आता पावसाळा आहे त्यामुळे चांगली हवाबंद असलेलीच बरणी घ्यायची, कारण आता पावसाळी दिवस आहेत आणि जर हवाबंद बरणी नसेल तर मात्र आपली चटणी खराब होऊ शकते किंवा मऊ पडू शकते। आमच्याकडे तर ना ही अशी गरमागरम तांदळाची पांढरी शुभ्र मऊ लुसलुशीत भाकरी आणि त्याबरोबर ही चटणी तर सगळ्यांना खूप आवडते। जर तुम्हाला आवडत असेल तर यावर थोडंसं तूप घाला किंवा कच्चं तेल घातलं तरी ही चवीला खूप छान लागते। अशी ही महिनाभर टिकणारी लसूण खोबऱ्याची चटणी तुम्ही एकदा तरी नक्की करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा, तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा लवकरच भेटूयात। धन्यवाद।